यंदा मराठवाड्यात मान्सूनची एंट्री लांबण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणीची कामं करू नयेत. 12 ते 18 जूनच्या दरम्यान मान्सून मराठवाडा व्यापणार. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाकोरे यांचा अंदाज. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं लोकांची तारांबळ. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात जोरदार पावसानं रस्ते जलमय, ओढ्या नाल्यांना पूर, तर वीज पडून 4 म्हशींचा मृत्यू. राजहंस फड या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव करकम खर्डी भागात जोरदार पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा. सोलापुरातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक परिसरात दमदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी. मान्सूननं तळ कोकणाचा भाग व्यापला. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडं कोसळल्याची घटना. काही वाहनांचं देखील नुकसान, तर काही ठिकाणी विद्युत खांब पडल्यानं अनेक भागात अजूनही विद्युत पुरवठा खंडित असून युद्धपातळीवर काम सुरू. अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे ट्रॅफिक सिग्नल खाली कोसळला. जोरदार हवेमुळे ट्रॅफिक सिग्नल कोसळला. काही ठिकाणी झाडं येऊन मळून पडली, तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले. जालना शहर आणि परिसरात मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाची हजेरी. 1.5 ते 2 तास तुफान पाऊस. शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. पुढील 2 दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता. बेळगावात अनेक ठिकाणी मान्सूननं जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसानं सगळीकडे दाणादाण. पाण्यामध्ये अनेक वाहनं वाहून गेली आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. राज्यातील धरणसाठ्यांमधील भीषण स्थिती. मागच्या वर्षीच्या तुलनेत 5% कमी पाणीसाठा. यंदा धरणांमध्ये 26% जलसाठा उपलब्ध. मागच्या वर्षी याचवेळी 31% पाणीसाठा शिल्लक होता. पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. सोमवारपासून शहरामध्ये पाणी कपात होण्याची शक्यता. मुंबईमध्ये सुरू असलेल्या खासगी पाणी टँकरचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच. टँकर मालकांसोबत अधिकाऱ्यांची चर्चा झाली, मात्र टँकर चालक मागण्यांवर ठाम असल्यानं तोडगा नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी टँकर चालकांची मागणी. सोलापुरात मान्सूनच्या प्रतीक्षेत असणारा हरणांचा कळप कॅमेरामध्ये कैद. सोलापूर जिल्ह्यात मृगाचं आगमन झालं असलं तरी मात्र पावसाची ओढ कायम. पाण्याच्या शोधात जिल्ह्यातील बोरामणी गावामध्ये माळ रानावरचा हरणाचा कळप प्राणीमित्र पप्पू जमादार यांनी कॅमेरामध्ये कैद केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. एनडीएच्या बैठकीला जाण्यापूर्वी होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होतंय. एनडीएच्या बैठकीला जाण्यापूर्वी होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते याकडे लक्ष असेल. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक होते. आज एनडीएची एक महत्त्वाची बैठक आहे आणि त्या बैठकीला जाण्यापूर्वी ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. उद्या एनडीएची बैठक होणार आहे आणि त्यापूर्वी या 2 नेत्यांमध्ये होणारी बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. अर्थ खात्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. निलेश, एनडीएच्या बैठकीपूर्वी सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक होतीये. कोणकोणते मुद्दे या बैठकीत चर्चेला असतील? प्रज्ञा, आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने एनडीएच्या बैठकीमध्ये आपला विषय मांडणार आहे. राज्यामध्ये मंत्रिपद एक खाली आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्यानंतर क्रीडा व अल्पसंख्याक हे खातं सध्या रिकाम आहे, जे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तो अतिरिक्त कार्यभार आहे. तर दुसरीकडे केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र राज्यमंत्रीपद दिलं गेलं आणि त्यामुळे ते राज्यमंत्रीपद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलं नव्हतं आणि त्यामुळेच ते 2 महत्वाची पदं जी आहेत या मतांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये
चर्चा होण्याची शक्यता आहे. तर खासदार पार्थ पवार यासोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होताना आपल्याला दिसते. अगदी काही क्षणांपूर्वी प्रफुल्ल पटेल या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या बैठकीच्या निमित्तानं एनडीएमध्ये कोणते विषय मांडायचे या संदर्भात देखील चर्चा होईल. एनडीएचे महत्त्वाचे उद्या सर्व राज्य देशातील घटक पक्ष असणार आहेत आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उद्या होता, मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील विषय महत्त्वाचा होता आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार पार्थ पवार ही 4 मंडळी उद्याच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगाने आता ही महत्त्वाची मीटिंग होताना आपल्याला दिसते. उद्या ज्यावेळेस महायुतीचे जे शिल्पकार आहेत त्यांची भेट होईल, अमित शहांची भेट होईल, त्यावेळेस हा प्रामुख्याने विषय मांडला जाईल आणि राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार केला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वाटाचं सध्या जे रिकामं पद आहे ते आणि अर्थ खातं जे अधिवेशनानंतर केवळ 7 दिवसामध्ये तुम्हाला माघारी देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं. आता 4 महिने उलटून गेलेले आहेत, अजूनही अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं नाही. या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होताना दिसेल. प्रज्ञा. निलेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट होती. राष्ट्रवादीची अट मान्य केली नाही. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून जागा भाजपला देण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी विनंती मान्य केली नसल्याचं राणांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलेलं आहे. गोकुळ गीते यांची नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास नकार. नाशिकमध्ये गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार. गोकुळ गीते यांच्या समजुतीसाठी आलेल्या उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात अपयश. मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही. तर मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत. अशोक खरात प्रकरणात अश्लील व्हिडिओ प्रसारावर महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई. 34 टेलिग्राम गट आणि सोशल मीडिया खाती शोधली. आतापर्यंत 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवले. तर काही ग्रुपद्वारे अवघ्या 20 रुपयांना हे व्हिडिओ विकले जात असल्याचं उघड. नीट पेपर फुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेच्या जामीन अर्जावर आज अंतिम निर्णय. मनीषा वाघमारेचं पार्लरच्या आडून नीट पेपर फुटीचं मोठं रॅकेट. केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स पेपर फुटीमध्ये सहभाग. बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पोलिसांची चूक. पोलीस महासंचालकांची कबुली. 45 दिवस उलटूनही मृतदेह कोणत्या महिलेचा होता याचा तपास लागलेला नाहीये. राज्य सरकारनं घोषित केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतर देखील विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू. 1 ते 7 जून दरम्यान 11 शेतकऱ्यांची आत्महत्या. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांचा समावेश. गोंदियातील 9 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर 45 केंद्रांचे परवाने निलंबित. अनियमितता केल्यानं कृषी विभागानं कारवाई केली होती. खरीप हंगामादरम्यान खतं, बियाणांचा काळाबाजार टाळण्यासाठी कृषी विभागाची तपासणी मोहीम. महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्र सरकारकडून धान खरेदीच्या मर्यादेमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ. रब्बी धान खरेदीच्या उद्दिष्टामध्ये तब्बल 29.5 लाख क्विंटलची ऐतिहासिक वाढ. जवळपास 39.43 लाख क्विंटल धान खरेदीचा मार्ग मोकळा. खतांचे भाव, बियाण्याचे भाव, औषधांचे भाव हे खूप म्हणजे खूप वाढून गेले आहेत. अशा परिस्थितीत आमच्यासारखा छोटासा शेतकरी जेव्हा ह्या धानाची शेती करतो आणि एवढा इन्व्हेस्ट केल्यानंतरही आम्हाला त्याचा मोबदला नाही भेटत आणि मोबदला नाही भेटल्यावर शासनाकडून आमच्या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात नाही येऊन राहिले आणि आम्हाला सांगतात की लिमिट नाही आहे, म्हणून आमच्या धान आता 2 महिन्यापासून घरी पडलेला आहे. बीड परळी महामार्गाच्या कामाचा पपईच्या बागेवर परिणाम. 1.5 एकरावर असलेली पपईची झाडं शेतकऱ्यांना हातानं उपटून फेकली. रस्त्याच्या धुळीमुळे झाडांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा. वाशिममध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची नासाडी. पाणी पुरवठ्यासाठी 2.5 कोटींची योजना आणली, पण निकृष्ट दर्जाचं काम झालं. नागरिकांची तक्रार. तर दुसरीकडे मोटर पंपच जळल्यामुळे गावावर अधिकच जलसंकट.
मुंबईतल्या घाटकोपर परिसरात बनावट दारूचा मोठा साठा जप्त, कारखानाही उद्ध्वस्त, बनावट मद्याच्या रिकाम्या बाटल्यांसह इतर साहित्य जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. जळगावात ड्रग्ज माफियांच्या अवैध बांधकामावर महानगरपालिकेची कारवाई, संशयित आरोपींच्या घराची अवैध बांधकामं पाडण्याचा निर्णय. गुटखा पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, संभाजीनगरच्या वाळूजमधली रात्री 1 वाजताची घटना, महिला अधिकारी श्रीमती सुरसे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, आयशर ट्रकमध्ये 5 मोठ्या पोत्यांमध्ये गुटखा होता. बीएससी एमएससी शिकलेल्या तिघांनी कर्जबाजारीपणामुळे घरफोडी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या शिंगणापूर इथली घटना, पुरवठा अधिकाऱ्याच्या घरामध्ये चोरी केली, पोलिसांनी 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीचा प्रियकरासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेल, गोबरवाही पोलिसांनी प्रियकरासह 5 जणांना अटक केली. पालघरमध्ये भरधाव ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या, पालघरच्या बोईसर तारापूर रोडवरच्या स्टेट बँकेसमोरची घटना. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सलीम अफजल असं आत्महत्या केलेल्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरुळी इथे लोंढे फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधल्या लोकांवर काळाचा घाला. लातूरमध्ये भरधाव दुचाकी उलटल्यानं युवकाचा दुर्दैवी मृत्यू, धक्कादायक घटना, ट्रॅव्हल्सच्या सीसीटीव्हीत कैद. लातूर शहरातील सम्राट चौक ते गुळ मार्केट या मार्गावरची घटना, दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला. विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक लेपन प्रक्रियेस मंदिर महासंघाचा विरोध, धर्मशास्त्राच्या आधारावरच विठ्ठलाच्या मूर्तीवरती लेपन प्रक्रिया करून मूर्ती संवर्धनाचं काम करावं, मंदिर महासंघाची भूमिका. इपॉक्सी प्रकारचं लेपन असेल किंवा रासायनिक पद्धतीने लेपन करण्याची प्रक्रिया आहे, ही अत्यंत चुकीची असून या माध्यमातून मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज होते किंवा एक धोका निर्माण होत असतो. म्हणून हिंदू जनजागृती समितीकडून, हिंदुत्वादी संघटनांकडून, महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून आम्ही या गोष्टीला विरोध करतो आहोत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 93वे गणेश मुहूर्त पूजन. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न झालं. पीओपी मूर्ती बंदीसाठी 5 वर्ष द्या, मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी. प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीची अंमलबजावणी तातडीनं केल्यास हजारो कामगार बेरोजगार होणार, मूर्तिकारांना किमान 5 वर्षांचा संक्रमण कालावधी देण्याची मागणी. सिंगापूर, हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास, मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक पार पडली, तर प्रकल्प राबवताना स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवण्याचे निर्देश. पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात येणार. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या कामामुळे 5 सप्टेंबरपर्यंत पुलावरची वाहतूक बंद राहणार.